सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जेवण झाले ना आता मग आवाज सर्व गावाला कळायला पाहिजे। आता जेवताना किती गर्दी होती आणि आता बघा किती गर्दी आहे की नाही। ज्यांना जेवण करून जायचं आहे त्यांनी शांततेने जेवण करू आणि जावा। ज्यांना सत्संग ऐकायचं आहे त्यांनी शांततेने मंडपात येऊन बसायचं आहे। कोणत्याही प्रकारच्या गप्पा टप्पा बंद करायच्या। आता त्या चोरमारेवाडीमध्ये जिल्हा जालना तालुका भोकरदन या गावातल्या सर्व सद्भक्तांनी या 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। त्याचं सकाळचं आपण सत्र घेतलं। सकाळच्या सत्रामध्ये आपण कशाचं चिंतन केलं, धर्म काय आहे, कशासाठी आहे, उपदेश घेणं म्हणजे काय आणि उपदेश घेणं त्याचे लक्षणं याचं आपण चिंतन केलं। परमेश्वराने आपल्याला बोध दिला। बोध दिल्यानंतर आपण परमेश्वर भक्तीला लागलो। परंतु भक्तीला लागल्यानंतर त्यातलं जी समज ज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे, जाणीव करून घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये जसा बदल करून घ्यायला पाहिजे तसा आपण मात्र बदल केला नाही। याचं कारण आहे अज्ञान। आणि हे अज्ञान फेडण्यासाठी अनेक साधू संत आपले गुरुजन आपल्या संपर्कात असतात। आपल्या वर्षभरामध्ये कितीतरी वेळा आपल्या घरी येतात, गावात येतात, कार्यक्रमाला आपण जातो। परंतु आपण विचारलं पाहिजे, आपण चौकशी केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे। परंतु आपण बोलत नाही, आपण विचारत नाही। कसं बोलावं, कसं विचारावं ही मनामध्ये शंका भीती असल्यामुळे ते अज्ञान तसंच राहतं। आणि त्या अज्ञानात आपण बऱ्याच अशा गोष्टी करत आलो, बऱ्याच अशा गोष्टी कर्म करत असतो की जे धर्माच्या चौकटी धर्माच्या तत्त्वज्ञानात बसत नाही। परमेश्वराने आपल्याला धर्म आणि अधर्म सांगितला आहे, विधी आणि अविधी सांगितला आहे। धर्म प्राप्त करण्यासाठी आचरण दिलं, तत्व सिद्धांत सांगितले। परंतु ते आपण समजूनच घेतले नाही तर आपल्या जीवनामध्ये ते उतरवता येणार नाही। म्हणून उपदेश घेणं म्हणजे काय नेमकं, उपदेश घेतलेला आहे तर ओळखायचं कसं। जी व्यक्ती दुसऱ्यांविषयी कधीही कोणाविषयी वाईट बोलत नाही तो उपदेशी असतो। द्वेष करत नाही, मत्सर करत नाही तो उपदेशी असतो। जो कोणाचं मन दुखवत नाही, वाईट बोलत नाही तो उपदेशी असतो। एखादी सासू धार्मिकता खूप करते पण सुनाला हिसक फिसक करत असेल तर ती उपदेशी असू नये का उपयोग नाही। आणि एखादी सून आहे उपदेशी आहे परंतु सासूला सांभाळत नसेल, आपली आई म्हणून स्वीकारत नसेल तर तिच्या उपदेशपणाला काय अर्थ नाही। तसंच पुरुष मंडळीचं आहे, सारी जमन पडलेली असते परंतु बांधावरून भांडणी असतात, आपल्या रस्त्यावरून भांडणं असतात आणि आपण मग उपदेशी असतो। परमेश्वराने आपल्याला बोध दिला। बोध देणं म्हणजे काय, जाणीव करून दिली। ही सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, कोणी केली, परमेश्वर स्वतःची ओळख देतात, अवतार घेऊन जाणीव करून देतात। बोधाद्वारे नाम आपल्याला भेटतात आणि त्या नामाचं स्मरण चिंतन करत असतो आपण। सकाळची देवपूजा करतो, संध्याकाळची देवपूजा करतो। देवपूजा करत असताना धार्मिकता करतो, स्थानवंदन करतो, साधू संतांचं पूजन करतो, साधू संतांना क्रिया करतो। परंतु आपल्यामध्ये जो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे तो आपण करत नाही। आणि तो बदल आहे चांगल्या विचाराचा, चांगल्या दृष्टीचा, चांगल्या बुद्धीचा। तो जर केला तर आपली धार्मिकता थोडी कमी केली आपण तरी चालेल। धर्म आपल्याला परमेश्वराच्या कृपेने भेटलेला आहे आणि या परमेश्वराच्या कृपेने भेटलेला धर्म सांभाळावा लागेल, आपल्याला वाढवावं लागेल आपल्याला। परंतु ते जर ज्ञान आपण समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं, तो परमेश्वराच्या कृपेने भेटलेला धर्म आपल्याला सांभाळता नाही आला तर आपण पुन्हा नरकात जाणार, दुःखात जाणार। परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळे ते दुःख परमेश्वराला बघावणार नाही। पुन्हा ते जन्माला आल्यानंतर आपल्याला बोध देणार, जाणीव करून देणार। परंतु संस्कार नसल्यामुळं आपण तेच त्या चुका परत परत करत राहणार आणि त्यातून पुन्हा पुन्हा दुःखात जात राहणार।
जर दुःखात जायचं नसेल तर आपल्याला कधीतरी धर्म समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. आणि त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप पुस्तकं वाचावं लागतात. अशातला काही भाग नाही. आपली इच्छा असली पाहिजे, आपली वासना असली पाहिजे की जो माझ्या देवानी मला बोध दिला आहे, धर्म दिला आहे, तो जर समजून उमजून जर आम्ही घेतला तर ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, आपल्या फायद्याचं आहे. जीवाला स्वतःचा फायदा कधीच दिसत नाही, स्वतःचं हित कधीच दिसत नाही. आणि ज्याला स्वतःचं हित कळालं, समजलं, तो उपदेशी असतो, तो मानभाव असतो. अन्यथा उपदेशी आहे. देवाने सांगितलं हिंसा पाप, पापात नरक. मुंगीचंही हिंसा करू नये, मुंगीचंही रानकपण आपल्याकडून झालं नाही पाहिजे, मुंगीचंही वाईट चिंतलं नाही पाहिजे. परंतु याचा विचार न करता आपल्या घरी शेळ्या आपण पाळत असेल, कोंबड्या पाळत असेल तर आपण खरंच उपदेशी आहोत का? त्या पाळायच्या कशासाठी? त्या लहानशा मोठ्या करायच्या, त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि खाटकाला नेऊन, नाही बाबा आम्ही जेवत नाही, आम्ही खात नाही. अरे तुम्ही खात नाही, परंतु तुम्ही कोणाला तरी खाण्याला निमित्त होतात, याचा अर्थ तुम्हीच खातात. एखाद्या मित्राला पार्टी दिली, तो दारू पित नाही, तो मांसमच्छी खात नाही, परंतु दारूचे पैसे आणि मांसमच्छीचे पैसे त्यांनी भरले तर त्यांनी खाल्ल्यासारखेच आहे. त्याच्यामुळे उपदेश म्हणजे काय नेमकं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे करत असताना परमेश्वरांनी बोध दिल्यानंतर एकनिष्ठ भक्ती करत असताना आपण मात्र कर्मकांड करायला कधीच कमी करत नाही. हा सण आला, इकडं नैवेद्य पाठवा, तो सण आला, तिकडं नैवेद्य पाठवा, मग पितृपक्ष आला, ते कर्मकांड करा, आणखीन सणवार आले, ते कर्मकांड करा. हा उपदेशी नसतो. तुमच्या भाषेत इकडं गावांमध्ये काय म्हणतात त्याला? मान भाव भवाळ म्हणतात ना, काहीतरी म्हणतात, हा शब्द आहे भयाळ. भयाळ या शब्दाचा मराठी अर्थ कोणी सांगू शकेल का? भयाळ म्हणजे वाया गेलेले. भयाळ म्हणजे परमेश्वराने त्याला जो दिलंय त्याचं त्याला मर्म कळालं नाही, समजलं नाही. एवढा मोठा फायदा सोडून त्यांनी ते सोडलंय. धडतो इकडचा आहे नाही, धड तिकडचा आहे नाही. आणि इकडचा तिकडचा नसतो, तो कोण असतो? स्त्री आणि पुरुष. आणि मधला कोण असतो? तसा हा भयाळ असतो. त्याला ना देवतेचं काही भेटत ना परमेश्वराचं काही भेटत, परंतु तो दररोज कर्म जोडत असतो, वाईट कर्म, असंत कर्म. आणि मग त्याला तर नरक 100%, दुःख 100%. म्हणून करायचं ते व्यवस्थित करायचं, नाही तर नाही केलं तर त्याच्या कर्मानुसार त्याला जे भेटलेलं आहे तो ते करत राहणार आहे. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे, चिंतन करणाऱ्याचा आहे. म्हणून उपदेश घेणं म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं. एकनिष्ठ भक्तीमध्ये अंधश्रद्धा नाही आहे, कर्मकांड नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या विधीमध्ये अडकणं नाही आहे, कोणाच्या हिंसेला आपण निमित्त होणं नाही आहे, कोणाला वाईट बोलणं नाही आहे, आपल्याकडून थोडंही कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे याचा विचार करणारा जो असतो तो मानभाव असतो, तो खरा मानभाव. आणि हा खऱ्या मानभावाला परमेश्वराची प्रसन्नता असते. त्याला काही कमी पडणार नाही, त्याला काही अडचणी येणार नाही. हांधड हा इकडचा नाही तिकडचा नाही, याला अडचणी चालू राहते. हा मिश्र भक्ती करणारा सर्वात घातक माणूस. परमेश्वराने धर्म दिल्यानंतर ज्या अक्षम्य चुका या जीवाकडून आपल्याकडून घडल्या, त्या चुकांमुळेच आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो, नरकात अडकलो. आणि त्यातल्या महत्त्वाच्या 3 चुका आहे: विकार प्रमाद, हिंसा प्रमाद आणि विकल्प प्रमाद. प्रमाद म्हणजे काय? अक्षम्य चूक, माफ न करण्यासारखी चूक. आता वासनिक दशेत जगत असताना विकार प्रमाद आणि हिंसा प्रमाद हा वासनिकाला लागत नाही, पण संस्कार लागतो. लागत नाही म्हणजे त्यांनी काही करायचं असं नाही, संस्कार लागतात. तीच चाल पुढे जाऊन तो धर्मावरून जाण्याची शक्यता असते. साधू संतांना मात्र ह्या विकार प्रमाद पण लागतो, हिंसा प्रमाद पण लागते. परंतु विकल्प प्रमाद जो आहे तो मात्र नामधारकाला लागतो, वासनिकाला लागतो, साधू संतांना लागतो, सर्वांना लागतो.
आणि विकल्प या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही मोबाईल वापरता बघा, तुम्ही मराठीत जर ती कोड भाषा केली तर विकल्प येतो. विकल्प म्हणजे पर्याय. आणि परमेश्वराला दुसरा काही पर्याय नाही. परमेश्वराला परमेश्वर हाच एक पर्याय आहे. चला, परमेश्वर भक्ती करत असताना आपल्याकडून परमेश्वर भक्ती होत नाही, मग परमेश्वराचीच प्राप्ती होण्यासाठी परमेश्वर भक्ती न करता हा क्रिया केली, ही गोष्ट केली, ही धार्मिकता केली तर भेटेल असा काही पर्याय नाही. म्हणून विकल्प जो आहे हा आपण करू नये, सर्वात मोठी कीड आहे. आणि या विकल्पप्रमाणे याला जो संग्रहरूप विकल्प करतो, म्हणजे उपदेश तर घेतलाय, धर्म तर समजलाय, कळालाय, नामस्मरण तर करतोय, परंतु कर्मकांड करतो, अंधश्रद्धा जोपासतो, मिश्र भक्ती करतो. सोमवार आला इकडं, बुधवार आला तिकडं, चतुर्थी आली तिकडं, आणि हा सण आला इकडं, त्या सण गेला तिकडं, हा जो असतो हा विकल्पप्रमाणे याला या सृष्टीमध्ये आल्यानंतर त्याला काही भेटू शकत नाही. सृष्टी शून्य होतं, त्याला काहीच भेटत नाही. त्याला फक्त आणि फक्त नरक भेटतात. आज तो खातोय पितोय, जरा बऱ्यापैकी जीवन जगतोय, तेवढंच त्याच्या जीवनामध्ये सुख काय थोडेफार असतील ते, पण गेल्यानंतर मात्र नरकच नरक, दुःखच दुःख. आणि हे कुठपर्यंत असतं? हे सृष्टी असेपर्यंत असतं. आणि सृष्टी काही 1 अन् 2 दिवसाची नाही, 4 अन् 5 वर्षाची नाही आहे. सृष्टी अतिदीर्घ. ही अतिदीर्घ म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. आणि तो एकदा का या मानव जन्मातून गेल्यानंतर फक्त आणि फक्त दुःखच त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर सृष्टी असेपर्यंत, सृष्टीचा जेव्हा संहार होईल तेव्हा त्यातून, त्या कर्मफळातून त्याला काढून मायेच्या तमात नेतील. आणि पुन्हा जेव्हा सृष्टीची निर्मिती होईल त्यावेळेस पुन्हा काढून परत त्याच्या कर्मानुसार त्याला ह्या सृष्टीमध्ये आणल्या जाईल. थोडक्यात सांगायचं कारण, तत्वसिद्धांत आचार विचार प्रणाली काय सांगते की जो विकल्प प्रमादीय आहे, हा विकल्प प्रमादीयाला या सृष्टीमध्ये एकदा धर्मावरून गेला का कुठंच त्याला ठाव नाही, आणि शेवटपर्यंत परमेश्वर त्याचं तोंड पण बघत नाही. त्याला संधी येते परत भक्तीची कधी? दुसऱ्या सृष्टीमध्ये. आणि हीच सृष्टी अतिदीर्घ आहे. म्हणजे जी संधी एकदा आज तुम्ही दवडली, की जी परमेश्वर कृपेने आपल्याला भेटलेली आहे, ती संधी जर आपण दवडल्यानंतर आपल्याला त्या संधीचा फायदा, त्या संधीचं सोनं करण्यासाठी जी वेळ आहे ती दुसऱ्या सृष्टीची असेल. तोपर्यंत आपण फक्त जन्ममृत्यू, कधी प्राण्यांच्या ह्याच्यात, कधी स्थावर नरकामध्ये, असे 13 भेदी नरक आहे. तो विषय वेगळा आहे. परंतु मानव जन्मात तो परत येत नाही आणि त्याला कोणत्या प्रकारचे सुखफळं भेटत नाही. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. परमेश्वराने आपल्याला जो धर्म दिला आहे, बोध दिला आहे, त्या बोधाच्या जाणीवेतून आपण या गोष्टी केल्या पाहिजे. उपदेश घेतलाय म्हणजे नेमकं काय केलं याची जाणीव जर आपण करून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की ते आपल्या फायद्याचं आहे, आपल्या हिताचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे तत्व आहे, छोटी छोटी आचार विचार प्रणाली आहे, ती आपण आपल्यापासून प्रथम सुरुवात करायची असते. आपल्या जीवनात, नंतर आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये ते जर आपण जीवनात पाळलं तर त्याचा उपयोग होतो. देवाने सांगितलं भांडते दोघे अन्यायी, भांडण करणारा महानुभाव नसतो. पण आपण उपदेश घेतला ना, आपलं ह्या इकडंच जमत नाही, तिकडे जमत नाही, भावबंदाशी जमत नाही, गावाशी जमत, तो महानुभाव नसतो. त्याचं कोणाशीच भांडण नाही, तो महानुभाव असतो. ज्याला प्रत्येक जण चांगला म्हणतो तो महानुभाव असतो. जो प्रत्येकाला हवासा वाटतो, त्याच्यावरती विश्वास आहे की नाही याच्याबरोबर व्यवहार करा, हा धोका देणार नाही, गॅरंटी वाटली पाहिजे. जो व्यसन करत नाही, अन्यथा उपदेश घेतलेली मंडळी व्यसन करताना दिसते, जो व्यसन करत नाही तो महानुभाव असतो. तर छोटे मोठे व्यसन तर खेड्यागावांमध्ये कॉमन आहे. तंबाखू आहे, गुटखा आहे, विडी सिगारेट आहे. या गोष्टीपासूनही जो दूर जाण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्या हिताचा विचार करतो. कारण धर्म हा ऊर्ध्वगतीचा आहे, वरती जाण्याचा आहे, परमेश्वराच्या प्राप्तीचा आहे. त्याच्यासाठी ताकद लागते, बुद्धीची, विचाराची. आणि ती ताकद ज्याच्यामध्ये स्वतःचं हित करून घेण्याची इच्छा आहे त्याच्यामध्येच परमेश्वर सहाय्य करून ती ताकद देतात, ते बळ देतात. आणि म्हणून तो आचारावर जात असतो. आचार इतका सोपा नाही आहे, परंतु इतका अवघड पण नाही आहे. जेव्हा तुम्हाला तुमचं हित कळेल, हित समजेल
त्यावेळेस मात्र तो आचार तुम्हाला अत्यंत सोपा वाटेल आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर हे जे विकल्प जो आहे, परमेश्वराला भक्तीत पर्याय आपण जे निर्माण करतो त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. तर विकल्प म्हणजे काय, आपण कधीतरी ऐकलेलं असतं, अपर धर्माते धारण याते विकल्प बोलीजे. परमेश्वरांनी आपल्याला व्याख्या सांगितलेली, सूत्रात समजावलेलं आहे. अपर धर्म म्हणजे काय, आवर धर्म. आवर धर्म म्हणजे काय, देवतेचे धर्म. देवतेचे कोणते धर्म, कर्मभूमीच्या देवतेपासून चैतन्य देवतेपर्यंत जे ते धर्म आहे, त्याचे जे फळ आहे, त्याची जी प्राप्ती आहे, त्याचे रतवैकल्य कर्मकांड करणं, तो म्हणजे विकल्प आहे. आणि आपण भक्ती करतो परमेश्वराची. परमेश्वर कुठं आहे, चैतन्य चैतन्याच्या पलीकडे असलेला तो परमेश्वर, त्याची आपण भक्ती करतोय. आणि म्हणून ती भक्ती करत असताना परमेश्वर ही वस्तू काय आहे याची जाणीव करून घेऊन ज्यावेळेस आपण त्या धर्माचा विचार करतो, तत्व सिद्धांत सांभाळतो, बघतो, त्याच वेळेस आपल्याला ते लक्षात येईल. आणि म्हणून परमेश्वराने तत्वज्ञानाद्वारे हे सांगितलेलं आहे. एकदा असंच प्रसव नाईक जे असतात, परसनायक, दायंबा, हे जे भक्त लोक असतात, हे ब्राह्मण असतात परमेश्वराच्या सन्निधानात. ते ज्या वेळेस भिक्षेला जायचे त्यावेळेस भिक्षेला जाताना टिळा, जानवं, चांगले कपडे घालून जायचे आणि परमेश्वर तेच त्यांना नाकारायला लावायचे की याचा तुम्ही आधार घेताय. परमेश्वरावरती निष्ठा ठेवून ज्यावेळेस तुम्ही कार्य करायला सुरुवात कराल, समर्थवादावरती निष्ठा ठेवून जेव्हा धर्म करायला सुरुवात कराल, तेव्हाच परमेश्वर सहाय्य करत असतो. आपण याच्यावरती अवलंबून राहतो, त्याच्यावरती अवलंबून राहतो, तर परमेश्वर हे आपल्याकडं लक्ष देऊ शकत नाही, आपल्याला सहाय्य करू शकत नाही. एकनिष्ठपणे समर्थवादावरती निष्ठा ठेवून जेव्हा आपण परमेश्वराला शरण जातो आणि त्या परमेश्वरावरच ज्यावेळेस आपण अवलंबून राहतो, त्यावेळेस त्या परमेश्वराचं कार्य चालतं आणि त्याच वेळेस आपण धर्म सांभाळू शकतो. आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही, तेवढी सामर्थ्य नाही, परंतु करण्याची वासना, तळमळ जर असेल आणि तशा पद्धतीने जर आपण प्रयत्न करायला लागलो तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. म्हणून आपलं वागणं, बसणं, उठणं कसं आहे यावरती परमेश्वर भक्ती ठरत असते. आपल्याला वाटतं भक्ती म्हणजे काय, मंदिरात गेलो, देवपूजा केली, विडा ठेवला, साधू संत आले, त्यावेळेस जे जे करायचं ते केलं, किंवा स्थानावरती गेलो, किंवा सकाळी संध्याकाळी देवपूजा करतो आपण, ती भक्ती. पण भक्ती करत असताना आपण आपल्यामध्ये जर बदल केला नाही तर मात्र आपल्याला ह्या परमेश्वरा भक्तीचं जे सहाय्य व्हायला पाहिजे किंवा त्या परमेश्वर भक्तीतून जे फायदा व्हायला पाहिजे तो होत नसतो. म्हणून विकल्प हा सर्वात मोठा धोका आहे आपल्याला. आणि या विकल्पापासून जो दूर राहतो तोच परमेश्वर भक्तीपर्यंत पोहोचत असतो. आता नुसती देवतेची भक्ती म्हणजे विकल्प का नाही, कर्मकांड करणं सुद्धा विकल्प आहे. कोणते कोणते कर्मकांड करतो जर आपण विचार केला तर परमेश्वराला तर ते काहीच अपेक्षित नाही. परमेश्वर फक्त म्हणतात स्मरण करा, नामस्मरण. नामस्मरण केल्यानंतर अत्यंत सोपा सरळ आपल्याला परमेश्वराने धर्म दिला आहे. ते सोडून जर आपण या कर्मकांडात अडकलो तर परमेश्वरापर्यंत जात नाही. नामाने जर सर्व होतं, ते नाम देवाने जर आपल्याला दिलेलं आहे, पण त्या नावावरती निष्ठा येण्यासाठी, त्या नामावरती भक्ती जोडायसाठी, आवडी निर्माण होण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान अशा सत्संगातून थोडं थोडं आपण वेचलं पाहिजे. काय नेमकं सांगितलं आहे, कसला बदल आपण करायला पाहिजे, आपण कोणत्या धर्माचे आहोत, परमेश्वराला काय अपेक्षा आहे, अशा पद्धतीने जर विचार केला तरच आपण त्या परमेश्वराच्या धर्माचे होऊ. परमेश्वराच्या धर्माचे परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे, पण आपण आता त्या परमेश्वराच्या धर्माचे होणार की नाही हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे. म्हणून आपण विचार करून त्या धर्माचं टिकायचं, राहण्याचं, वाढवण्याचं काम आपण करायचं आहे. आणि ते आचाराशी निगडीत आहे. आणि आचार काय फक्त कपडे घातल्यानंतरच करायचा असतो असं नाही आहे. आजही तुम्ही आचार करताय, देवतेची भक्ती करत नाही, कुठं जर गेले तर देवतेचा प्रसाद खात नाही, काही कर्मकांड करत नाही, मिश्र भक्ती करत नाही, याचा अर्थ तुम्ही आचार करताय. परंतु आपल्या जीवनात बदल करणं हा एक आचार आहे. गोड बोलणं आहे, निंदा नालस्ती न करणं आहे. त्याचप्रमाणे
कोणाचे भांडण वाद न करणं आहे, चुगली न करणं आहे, व्यसन न करणं आहे, किंवा हिंसा होईल अशा ज्या कृती आहे, असे जे कर्म आहे त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि मग आता शेतकरी म्हटल्यानंतर हिंसा तर होतच राहते, परंतु त्याविषयी काठीण्य येणार नाही याच्यासाठी एक दुःख परमेश्वराकडे केलं पाहिजे. ते दुःख करून परमेश्वराकडे आपण माफी मागितली पाहिजे. एखाद्याला पाय जर लागला तरी आपण सॉरी म्हणतो का, तर आपली चुकी आपण कबूल करत असतो. तशी कळत न कळत आपण दररोज कितीतरी या चुका करत असतो. त्या चुका आपण स्वतःहून कबुली देणं आणि त्या कबुलीतून परमेश्वराची भक्ती करणं, याचा अर्थ काय की आपण आपली चुकी मान्य करून त्या परमेश्वराकडे माफी मागत असतो. आपली चुकी आज कळाली तर ती उद्या होणार नाही याची काळजी आपण घेत असतो, पण आपण आपल्या चुकाच मान्य करत नाही. आपलंच खरं असं म्हणून रेटायच्या पाठीमागं लागलो तर तो मात्र परमेश्वराच्या भक्तीत बसू शकत नाही. आणि म्हणून हा विकल्प जो आहे हा सर्वात मोठा दोष तो सर्वांना लागतो. मग तो नामधारक असो, साधा नामधारक आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे, फक्त 5 नामं घेतले त्याने, परंतु कळत न कळत जर तो चुकीच्या गोष्टी करत असेल तो संस्कार लागून तो धर्मावरून जाण्याची शक्यता असते. त्याला याची जाणीव नाही आहे की आपल्याला जो धर्म भेटला आहे, देव भेटला आहे, त्याचं नाम भेटलं आहे, तो कोण आहे, त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला, आणि तो किती जन्मानंतर किती सृष्टीनंतर भेटला आहे. तर प्रत्येक जन्मात आपण मानव जन्मात येऊ याची गॅरंटी नाही, आल्यानंतर देवाचा आपल्याला बोध होईल याची गॅरंटी नाही. एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच बोध होतो आणि त्या बोधाचं कार्य त्यांनी जर केलं तरच परमेश्वराची प्राप्ती होते, ती काही लगेच होत नाही. आणि म्हणून परमेश्वर तर सर्वांना पाहिजे, परंतु परमेश्वराने जे म्हणितलं आहे, जे सांगितलेलं आहे ते करण्याची जर तुमची तयारी नसेल, माझी तयारी नसेल, तर मात्र परमेश्वर भेटू शकत नाही. आणि म्हणून विकल्प हा सर्वात मोठा दोष आहे, त्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. त्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला ज्ञानाची, परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा निर्माण करण्यासाठी परमेश्वर काय आहे वस्तू, ती कार्य कसं करतं आणि आपल्याला काय भेटले याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. अनिष्ट सेवेतो विकल्प संचरे. अनिष्ट सेवा म्हणजे काय, अविधी, चुकीची धार्मिकता जर आपण करत राहिलो तर आपोआपच त्याचा संचार आपल्या हृदयामध्ये येतो, आपल्या आचारा विचारामध्ये येत असतो. मग चुकीच्या गोष्टी एक तर करायच्या नाही, केल्या तर कबुली द्यायच्या असतात, आणि तो परत न करण्यासाठी आपला जर प्रयत्न असेल तरच आपण त्यापासून वाचू शकू. नाहीतर आज आपण चुकी केली, काय होतं असं म्हटलं, उद्या परत ती करू, ती सवय होऊन जाईल आणि त्या सवयीतून आपण धर्मापासून जाऊ. आणि म्हणून अनिष्ट सेवा म्हणजे चुकीच्या सेवा, खोटं बोलणं आहे, भामटेपणा करणं आहे, आपला जो आचार विचार जो आहे, जो आपला व्यवहार आहे त्या व्यवहारात नैतिकता न सांभाळणं आहे. संसारासाठी, संसाराच्या भौतिक सुखासाठी आपण खूप चुकीच्या गोष्टी करतो आणि त्यातून आपल्याला भोगावं पण लागतं. कितीतरी लोक आम्हाला भेटतात की बाबा आम्ही किती धार्मिकता करतो, परंतु कितीतरी दुःख, कितीतरी अडचणी कोणत्या जन्मात मिळवलेलं आहे माहीत नाही, लक्षात येत नाही. परमेश्वर म्हणतात क्षणा माझी, एका क्षणात एखादं असं कर्म आपण करून जातो तर ते हजारो वर्ष निस्तरावं लागतं. म्हणून याचा खूप बारीक जो विचार करतो, चिंतन करतो आणि प्रत्येक गोष्टी करण्याच्या पाठीमागं विचार करून योग्य अयोग्य फायदा तोट्याचा विचार करतो, तो खरा महानुभव असतो. म्हणून आपल्याला महानुभव होणं हे परमेश्वराने दिलेली एक संधी आहे, परमेश्वराची भक्ती करायला दिलेली आपल्याला एक संधी आहे आणि ती ज्ञानाशिवाय तुम्हाला कळणार नाही. आचार काय तुम्हाला माहीतच नाही, लीळाचरित्र तुमच्या घरातच नाही. कोणाकडे लीळाचरित्र आहे का? हातवर करा बरं. 1-2 फक्त, एकच घर निघालं फक्त. लीळाचरित्र नाही तुमच्याकडं, सूत्रपाठ नाही, भगवद्गीता नाही, ज्याच्यामध्ये परमेश्वराने तत्वज्ञान सांगितले, आचार विचार सांगितले, तत्व सिद्धांत सांगितले, काय करायचं काय नाही करायचं हे सांगितले, ते तुमच्याकडे नाही आहे. याचा अर्थ तुमच्या घरामध्ये देवच नाही आहे. देवपूजा आहे, ज्या देवानी संबंध दिला, ते पूजण्यासाठी आपल्याला विशेष दिले, ती देवपूजा आहे आपल्याकडं. परंतु देव असणं म्हणजे तत्वज्ञान असणं, शास्त्र असणं, ज्ञान असणं. कारण परमेश्वराने काय सांगितलं, तुम्हाला आता वचनरूपी गोविंदाचं सन्निधान म्हणजे वचनांचं सन्निधान आहे. वचन हेच आपल्यासाठी प्रतिपरमेश्वर आहे, कारण त्याची आज्ञा प्रतिपालन करणं ह्याच परमेश्वराचं सन्निधान आहे. आणि ती आज्ञा
प्रतिपालन करायचे असेल तर आपल्याला समजायला तर पाहिजे काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि जर ते नाही समजलं तर कळत न कळत आपण अनिष्ट सेवा करू, चुकीच्या सेवा करू, चुकीच्या विधी करू आणि यातूनच आपल्या हृदयामध्ये काठिण्य निर्माण होऊन आपण काय करतोय आपल्या लक्षातच येत नाही. ते विकल्पामध्ये पडतं आणि विकल्पामध्ये जर पडलं तर थोडा 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 असा विकल्प वाढत वाढत आपण परमेश्वराच्या भक्तीपासून जाऊन आपण जीव भक्तीपर्यंत जातो, देवता भक्तीपर्यंत जातो, भूत भक्तीपर्यंत जातो आणि दररोज नरक जोडत असतो. सकाळीच मी सांगितलं त्या गायीच्या दृष्टांतातून, गाय सुटण्यासाठी प्रयत्न करते परंतु ती सुटते का नाही. तसं आपणही आपल्या या जीवनमुक्तीच्या प्रवासासाठी निघालेलो आहे, परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी भक्ती करतोय, परंतु परमेश्वर भेटतो का नाही. का आता अचूक रस्ता नाही, अचूक ज्ञान नाही, अचूक रस्ता ज्ञान नसल्यामुळं कृती नाही आणि त्या कृतीवरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यातून आउटपुट भेटणार नाही. परीक्षाला जर पास व्हायचं असेल तर योग्य अभ्यास, योग्य पेपर लिहिला तर योग्य मार्क पडतात. तसं परमेश्वराने आपल्याला जो धर्म दिला आहे तो थोडा थोडा आपण समजून घेतला पाहिजे. बरं, माहीत नाही आपल्याला, करायचा नाही, पण विचारून करायचं. आता तुमच्याकडे कितीतरी साधू संत, मी सकाळीच प्रश्न विचारले की तुम्ही कधी कोणत्या गुरूंना, आपल्या गुरूंना किती प्रश्न केले, एकाने हात वर केला नाही, एखादं दोन हात वर करत असेल, प्रश्नच विचारत नाही. बरं, साधू संत तुमच्याकडे येते नाही का? येतात, ते तुम्हाला काही सांगत नाही, तुम्ही काही विचारत नाही. आडात असेल तर पोर येतील, जर तुमच्या डोक्यातच असेल तर तुम्ही विचाराल. नाही तर बाबा बाबा म्हटले, बाबा विचारा काहीतरी. काय विचारायचं, डोक्यात तर पाहिजे काहीतरी. साधू संतांना वेळ नसतो, ते येत नाही असं नाही आहे, येतात, भिक्षेच्या अनुषंगाने येतात, तुम्ही भिक्षा देतात, ते निघून जातात, परंतु ते त्यांचं काम करतात, त्यांची ड्युटी करतात, त्यांचा धर्म सांभाळतात. तुम्ही तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य, तुमचं काम आणि तुमचं धर्म सांभाळा ना. तुमचं काम काय आहे का? साधू संत आल्यानंतर एखादी लीळा विचारणं, एखादं सूत्र विचारणं, एखादा प्रश्न विचारणं, ते सांगतील. एखाद्या साधूंना नाही सांगता आलं तर हरकत नाही, उलट त्यांचा जास्त आदर करा, परंतु परीक्षा पाहण्याच्या दृष्टिकोनातून नाही. आपल्या ज्ञानात भर पडला पाहिजे, आपल्याला त्यातलं काहीतरी समज आली पाहिजे. ती कधी होईल? जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, वाचन कराल, सत्संग घ्याल, प्रश्न पडले तर लिहून ठेवाल, साधू संत आले तर त्यांना विचाराल. आज इतकं सोपं झालेलं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सत्संग ऐकता. आता मला कंटिन्यू कोणी ना कोणी फोन करून विचारत असतं, हा प्रश्न तो प्रश्न, व्हॉट्सअपवरती मला प्रश्न पाठवत असतात. सोपं झालं आहे आज. परंतु तुमची इच्छा नसेल तर त्या करण्याला काय अर्थ नाही, त्या मिळण्याला अर्थ नाही, त्या सोप्या गोष्टीला अर्थ नाही. तुमच्याकडे लीळा चरित्र नाही आहे. मी आता ज्यांच्याकडे थांबलो आहे, सुदामदादाकडं, जिथं मी आराम करतो तिथं मी पाहिले त्यांच्याकडे भरपूर असे ग्रंथ भगव्या कपड्यामध्ये गुंडाळलेले मी पाहिले. म्हणलं सुदामदादा खूप चिकित्सक दिसतात, अभ्यासू दिसतात. मला अपेक्षा काय होती, त्याच्यात लीळाचरित्र असेल, याच्यात सूत्रपाठ असेल, याच्यात दृष्टांत असेल. मी दुपारी उठल्यानंतर मग मी चाळायला सुरुवात केली तर काय काय निघालं, सारा अन्य धर्माचं. ज्ञानेश्वरी निघाली, गाथा निघाली. बरं, ते बी धर्मग्रंथच आहे, ते बी नॉलेज म्हणून आपण पाहिजेच आहे, परंतु ते कधी पाहिजे, त्याला वेळ असते. परमेश्वर म्हणतात अन्य धर्माच्या गुंफेला जाऊ नका आणि अन्य धर्माचा संसर्ग करू नका. याचा अर्थ का बरोबर कोणीच करू नका का? करायचा, जायचं, भेटायचं. पण कधी? जेव्हा तुमचा धर्म तुम्हाला पक्का कळेल, समजेल, तुमचा पाया पक्का असेल. अन्यथा तुम्ही तिकडेच आकर्षित व्हाल. तो सुद्धा विकल्प आहे. रस्त्याने चालता चालता एखादं खूप मस्त मंदिर दिसलं, तुम्ही काय म्हणता, काय सुंदर मंदिर आहे. मंदिर कोणाचं असतं? देवतेचं. तुमच्या घरी आल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला म्हटलं काय सुंदर घर बांधलं, काय सुंदर कलर केला, बरं कोणाला वाटेल? त्या भिंतीला वाटेल, त्या घराला वाटेल का मालकाला वाटेल? तसं आपण त्या मंदिराच्या अनुषंगाने किंवा त्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने जेव्हा म्हणतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या तो जो गोष्ट आहे ती तिथपर्यंत जाते आणि तो विकल्प घडतो आणि असाच हळूहळू थोडा थोडा विकल्प आपल्याकडून घडून परमेश्वराच्या भक्तीतून आपण जाऊ शकतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती काय आहे? मराठीचा अनुवाद आहे. 13व्या अध्यायात त्यांनी सुद्धा डायरेक्ट द्वैतवाद सांगितला, स्पष्ट सांगितलं. सोमवारी इकडे गेले, मंगळवारी तिकडे गेले, बुधवारी तिकडे गेले, शनिवारी तिकडे गेले, इकडं तिकडे गेले, म्हटले एकच भक्त सगळीकडे फिरतोय. त्यांनी वेश्येचं उदाहरण दिलं, गावाच्या बाहेर वेश्या असते म्हटले, कुंकू असतं, मंगळसूत्र असते, परंतु ती कोणाची माहीत नाही. ही अशी वेश्या भक्ती सोडून द्या म्हटलं, एक निष्ठ भक्ती करा, हे ते सांगतात.
16व्या अध्यायामध्ये त्यांनी एक सुंदर असा दृष्टांत दिलाय का हा मुक्तीचा दरवाजा कसा आहे म्हटलं. गाव असतं म्हटले, गावाला पूर्ण तटबंदी असते, गावातून बाहेर जायला एकच वेस असते, दरवाजा आयला जायला. आंधळा माणूस असतो, त्याला जायचं असतं गावाच्या बाहेर. तो एका डोळस माणसाला विचारतो की मला गावाच्या बाहेर जायचं, कसं जाऊ? तर या भिंतीला पकडत पकडत जा. भिंतीच्या व्यतिरिक्त दरवाजा असू शकत नाही, त्याच्या आधाराने तो दरवाजा उभा आहे. तो भिंतीला पकडत पकडत जातो, दरवाजाजवळ येतो, पण त्याला खाज येते. आपल्यालाही खाज आहे, लोक काय म्हणतील आहे की नाही, हे असंच आहे ते तसंच आहे. आपल्याला एक खाज आलेली आहे, अज्ञानाची खाज. ही का वेळ आहे का आता करिअर करायचे, कामं करायचे, शेतीचे कामं करायचे, धर्माचं काय, साधू लोकांना काय कामं असतं, ही एक खाज आपल्याला आलेली असते. परंतु ती आपल्या हिताची, आपल्या भल्याची आपल्याला लक्षात येत नाही. त्याला तशीच खाज येते, खाजवण्यासाठी हात सुटतात, पाय चालत राहतात. पाय चालत असल्यावर तो दरवाजा निघून जातो. आता त्या दरवाजात त्याला येण्यासाठी काय करावं लागेल? पूर्ण तटबंदी फिरत फिरत यावं लागेल. म्हणजे तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आहे. आणि हा वेस म्हणजे हा दरवाजा आहे, हा आपला नरदेह म्हणजे मुक्तीचा दरवाजा कोणता आहे? हा मानव जन्म आहे. त्या संतांनी ही खूप तत्वज्ञान आपल्याला सांगितलं आणि मोकळं करून सांगितलं, परंतु आपली एक विशिष्ट बुद्धी निर्माण झाली. आता मी तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी सांगतो, तुम्ही लगेच काय करायचं? मला देव मानायचं आणि माझीच भक्ती पूजा करायला सुरुवात करायची. म्हणजे मी नरकाला आणि तुम्ही नरकाला. परमेश्वर म्हणतात परमप्रीती करा, परंतु विशिष्ट बुद्धी ठेवू नका. विशिष्ट बुद्धी म्हणजे कोणत्याही साधू संतांना परमेश्वर समजणं, याला म्हणतात विशिष्ट बुद्धी. ती करायची नाही. जीव जीव असतो, आम्ही काय तुम्ही काय. आम्ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने भक्ती करत असतो. एक मार्गदर्शक म्हणून गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात. त्याच्यासाठी परमेश्वराने निमित्त मानायला लावलेलं आहे, एक आदर करायला लावलेलं आहे. आदर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, याला मर्यादा पाहिजे, याला लिमिटेशन पाहिजे. पण आपल्याला ते ज्ञान नसल्यामुळं आपण बऱ्याच अशा गोष्टी करतो. त्याचे संस्कार आपल्याला, ती आवड आपल्याला, चिकित्सा आपल्याकडे नसल्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी करण्यासारख्या असतात, पण आपण करत नाही. याचं कारण फक्त अज्ञान आहे. म्हणून लीळाचरित्र उपलब्ध करणं हे पहिलं काम आहे तुमच्याकडे. सूत्रपाठ तर मी घेऊन आलेलो आहे, विशिष्ट लोकांना मी अभ्यासाला देणार आहे. त्याचा अभ्यास करणं, वाचन करणं, धर्म समजून घेणं. दिवसभरात 12 तास असतात संसाराचे कामं करायला. अर्धा तास, 1 तास, 15 मिनटं, जितका वेळ मिळेल तितका धर्माला काढणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्वतःसाठी काढणं, आणि तो तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे. जेव्हा ज्ञान होईल, जेव्हा समजेल, तेव्हा कोणत्या रस्त्याने जायचं, कोणत्या रस्त्याने नाही जायचं, कसं जायचं हे आपल्याला समजेल. ज्ञानच नसेल तर कोणत्याही रस्त्याने आपण जाऊ, आणि आपला हा जीवन प्रवास संपत आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अरे रस्ताच चुकला, चुकीच्या रस्त्याने आपण आलो, तर नुकसान आपलं होणार आहे. नुकसान दुसरं कोणाचं होत नसतं. पण आपलं नुकसान करून घ्यायचं नसेल तर मात्र आपल्याला ज्ञान घ्यावाच लागेल. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार, याला विकल्प म्हणतात. अपेक्षापूर्वक, स्वार्थाच्या अनुषंगाने. अन्य धर्म म्हणजे काय आहे? ज्योतिष, वास्तू, वैदक, मला काहीतरी येतं, गंडे दोरे. मी जर अपेक्षा, मला 4 पैसे भेटताय, तुम्ही मानपान देताय, मी जर त्या अपेक्षेने, त्या स्वार्थाने तुम्हाला काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगत असेल, तर तो विकल्प आहे माझ्यासाठी बी, आणि त्याच्याकडे जर तुम्ही जात असेल तर तुमच्यासाठी. आज धर्माच्या नावाखाली किती भुंदुगिरी चालू आहे. तुम्ही पेपर वाचताय, यूट्यूबचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्हाला माहिती होतं आहे. हे जे अज्ञान लोक आहे, हे अज्ञान याला बळी पडतात. आणि अज्ञान आणि मजबूर लोकांचा फायदा घेणारे इथं भरपूर आहे. धर्माच्या नावाखाली धर्म तुम्हाला भेटला आहे, परंतु हा धर्म भेटत असताना तो का भेटला, कशासाठी भेटला, आणि तो कसा आहे हे समजून घेण्याचं कर्तव्य आपलंच आहे. तुम्हाला कोणीतरी जबरदस्ती येऊन इंजेक्शन देऊन जाणार नाही. इंजेक्शन घेतलं लगेच धर्म कळणार नाही. ज्ञानाची काही गोळी मेडिकलमध्ये भेटत नाही, एक गोळी खाल्ली का लगेच ज्ञान झालं, असं होत नाही. त्याच्यावर थोडं थोडं तरी आपण समजून घेतलं पाहिजे. साधू संतांना प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आहे. परंतु साधू संतांना आपण बोलवत नाही असं नाही आहे. तुम्ही पाठ पारायण करून घेतात त्यांच्याकडून. मुलाचं लग्न होत नाही, पारायण करा. मुलीचं लग्न होत नाही, पारायण करा. त्यांना पोरं होतं नाही, पारायण करा. करतात की नाही? ऑलरेडी यांनी त्याग करेल राहतो, आणि तुमच्या पोराचं लग्नाला त्यांनी पारायण करायचं आणि त्याला तुम्ही करायला लावायचं.
म्हणजे तुम्ही पापाचे धनी ते पापाचे धनी, परंतु अपेक्षापूर्वक धर्माचा अंगीकार करताय, 2 पैसे भेटताय म्हणून आम्ही करतो, आणि त्याला जर पळी पडत असेल तर मग आम्हीही त्यात बसत नाही. तुम्ही ना आम्ही काही वेगळे नाही. एक स्टेप आपण आम्ही पुढे गेलेला असेल तर तो धर्म त्याच्या जबाबदारीने त्याच पद्धतीने आम्हालाही सांभाळावा लागेल. एखादा अधिकारी असतो त्याला जास्त जबाबदारी असते, त्याला जास्त कायदे कानून पाळायचे असतात. एखादा आमदार खासदार असेल त्यांनी छोटा गुन्हा जरी केला तर त्याला पत्रकार लोक प्रश्न विचारून भांडावून सोडतात. एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्यांनी ती चुकी केली तर त्या जाऊ द्या, ती बातमी येते नाही तर येतही नाही, एखाद्या वेळेस लक्षातही येत नाही, कोणाला कळतही नाही. म्हणून तुम्ही बोध आहात, तुम्हाला धर्मात आहात तुम्ही, याचा अर्थ तुमची जबाबदारी जास्त आहे. एखाद्या अज्ञानी माणसाने जर चूक केली तर त्याला परमेश्वर माफ करणार, पण एखादा ज्ञानी ज्याला 4 गोष्टी कळत आहे त्यांनी चूक केली तर परमेश्वर कधीच त्याला माफ करत नाही. मग तो आम्ही काय आणि तुम्ही काय. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. हे स्वार्थ आहे, जीव स्वार्थापायी दृष्टपर भक्ती करतो. मला हे भेटावं, मला ते भेटावं, असं मिळावं तसं मिळावं, हा बी एक विकल्पच आहे. परमेश्वराची जी भक्ती आहे ही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे, आणि ती अहेतुक असली पाहिजे, फक्त आणि फक्त परमेश्वर मिळवण्यासाठी. आणि मग तुम्ही म्हणाल जर परमेश्वर मिळवण्यासाठी जर आम्ही भक्ती करतोय तर मग आम्हाला जे सांसारिक सुख पाहिजे, जे अडीअडचणी अडथळे, त्याच्यासाठी आम्ही काय करावं. त्याच्यासाठी काही करून उपयोग नाही. कर्मोशे सकळही पावे, कर्माने तुम्हाला सर्व भेटणार असतं. कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा तुम्हाला माहीत आहे. देवाने त्याला 3 वेळा सांगितलं की बाबा मी प्रसन्न झालो, तू माग काहीतरी. तो म्हणतो नाही, मला सुनेच्या हातून ताकभात द्या फक्त. ते तर म्हणे देव म्हणतात तुला कर्मोश मिळणारच आहे, त्याच्यासाठी तुला डबल मागायची गरज नाही. तसं आपल्या संसारातल्या अडीअडचणी संकट ते दूर करण्यासाठी आपण परमेश्वराची भक्ती करतोय एकनिष्ठतेने, त्या समर्थवादी निष्ठा ठेवतोय, हेच पुरेसं आहे. ज्या अडीअडचणीतून सहाय्य करून आपल्याला परमेश्वर काढणारच आहे, कारण आपण त्या परमेश्वरात झालेलो आहोत आणि त्या परमेश्वराची जबाबदारी आहे. परंतु त्या देवाचा आपण होऊन राहिलो तर ती परमेश्वर जबाबदारी घेणार आहे. परत आपल्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी संकट येणार आहे ते आपल्या जीवनातले खरकटे पाठीमागचे कर्म आहे. ते आपल्या जीवनात येतात का, आता आपलं आहे म्हणून आपल्या जीवनात येतात. दुसरं कोणाचे कर्म दुसऱ्या कोणालाही भेटत नाही. त्याचे दुःख आहे ते त्यांनीच मिळवलेले असतात आणि ते भोगल्याशिवाय संपत पण नसतात. पण त्याच्यातही बी 50% तर माफ केलेलं असतं, राहिलेल्या 50% दैव स्वभाव, त्याच्यामुळं ते नसल्यात जमा असतं. पण एवढं फायदा करूनसुद्धा एखाद्या छोट्याशा संकटाने छोट्याशा गोष्टीने जरी तुम्ही रडायला लागले तर मग देव भेटून धर्म भेटून उपयोग काय तुम्हाला. ते धर्माची जाणीव आणि त्या धर्माचं नाम, परमेश्वराचं नाम तुम्हाला भेटून उपयोग काय. म्हणून स्मरण चिंतन करत असताना, त्या परमेश्वराची प्रार्थना करत असताना आपला अहेतुक भाव असला पाहिजे. तो परमेश्वर मिळावा, तो परमेश्वर समजावा, तो परमेश्वर कळावा, तो उमटावा आणि माझ्या या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्यांनी मला काढावं, मी निघावं, असा भाव जर तुमच्या मनामध्ये असेल, हृदयात असेल, तरच त्या भक्तीचा उपयोग आहे. नाही तर भक्ती करत असताना कोणाची करतोय, का करतोय हे माहीत नाही, सांसारिक फळं मिळवण्याच्या उद्देशाने जर आपण करत राहिलो तर ती दृष्टपर भक्ती आहे. आणि ती दृष्टपर भक्ती ही देवतेची भक्ती आहे. अज्ञानाशी माया संबंध. जो अज्ञानी असतो त्या अज्ञानवश जो धार्मिकता करतो त्याला माया देवतेचाच संबंध असतो, तो परमेश्वरापर्यंत जातच नाही. हाही विकल्पच आहे. या विकल्पातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून जसा आपण राहतोय, जसं आपल्याला परमेश्वर ठेवेल तो आपल्या हिताचा आहे, आपल्या फायद्याचा आहे, असा विचार करून जेव्हा आपण चालत राहू तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराचे आपण बघतो. नाही तर परमेश्वराचे भक्त सांगायचं आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वायबल व्हायचं आणि लगेच आपण व्हायचं नाही, काही खरं नाही हो, काही करावंच लागेल. मग आपण चालतो, नारळ बांधायचे, खिटी करायच्या, पारायण करायचे, ज्योतिषशास्त्र पाहायचे, वास्तुशास्त्र पाहायचं, आणखीन वेगवेगळे कर्मकांड करायचे, अंगठ्या घालायच्या, खडे घालायचे, चिठ्ठ्या घालायच्या, अजून काय काय करतात तुमच्याकडे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बरंच काहीतरी करत असाल. ही परमेश्वराची भक्ती नाही, ही देवतेची भक्ती आहे. आणि त्या देवतेच्या भक्तीसाठी हे सारं जरी केलं तरी त्या देवतेचं फळही आपल्याला भेटत नाही, सुखही आपल्याला भेटत नाही. आणि ती देवता काही देऊ शकत नाही. का तर देवता ह्या नित्यबद्ध, त्या काही देत नाही, त्या कायमच्या बंधनात आहे. त्या काय देणार आहे आपल्याला, त्यांना देण्याचाच अधिकार नाही आहे. मग आपल्याला जे भेटतंय ते कुठून भेटतंय, कर्मवश.
जे आपण मिळवलेलं आहे ते मिळवलेलं आपणच मिळवलेलं ते देवता भोगवतात. हे जे आज्ञ लोक असतात आज्ञानवश एखाद्या देवतेची भक्ती करतात, भक्ती करत असताना त्यांना काहीतरी भेटतं आणि मग त्यांना असं वाटतं की या देवतेने मला दिलं. वास्तविक देवतेने त्याला काही दिलेलं नसतं, देवता त्याला काही देऊ शकत नाही, परंतु अज्ञानवश त्याला असं वाटतं की मला ह्या देवतेने दिलं. तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेले आहे. देवता वर्ग जर समजून घेतला, जाणून घेतला, तर त्याच्याविषयी जी भीती आहे, मनातली जो गैरसमज आहे, अज्ञान आहे, न्यूनगंड आहे, तो पूर्ण निघून जाईल आणि त्याच्या पलीकडची जी परमेश्वर भक्ती ही आपल्याला कळेल, समजेल. म्हणून जर आपण यदा कदाचित या अनिष्ट सेवा जर केली, अपेक्षापूर्वक जर आपण विकल्पाचा आधार घेतला, तर परमेश्वराने जो आपल्याला बोध दिलेला आहे तो बोध माया काढून घेत असते. किती मोठं नुकसान आपलं होऊ शकते तुम्हाला मी सांगितलं. एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच बोध भेटतो आणि तो जर बोध गेला तर ती संधी आपल्याला पुढच्या सृष्टीमध्ये भेटणार आहे. आणि या सृष्टीत मग आपण मानव जन्मात येऊन सुद्धा परमेश्वराचा बोध होऊन सुद्धा आपल्याला सृष्टीशून्य होणार, म्हणजे कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि आपण नरकातच जाणार. म्हणून ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस परमेश्वराज्ञा अतिक्रमी तर मायाबोध हरी. परमेश्वराची जी आज्ञा आहे, परमेश्वराने जो आपल्याला समज दिलेला आहे, बोध दिलेला आहे, जाणीव करून दिलेली, ज्ञान दिलेलं आहे, ते जर आपण अतिक्रमण केलं, म्हणजे ते न पाळता आपण जे परमेश्वराने सांगितलं हे करू नका ते करायला लागलो, तर ती माया बोध काढून घेते. कारण परमेश्वर दयाळू मायाळू आहे, परमेश्वर देणारा आहे, दाता आहे. त्याने दिलेला बोध तो का काढू शकत नाही? काढू शकतो, परंतु तो दाता आहे. त्या मायेला कळतं ते सामर्थ्याचं कार्य आहे का तू होता कुठं, झाला कोणाचा, किती मोठा, आणि तू आता करतोय काय. तिला रोष निर्माण होतो आणि ती बोध काढून घेतो. बोधाचं लक्षण काय आहे? परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा. बोधाचं लक्षण काय आहे? की तत्त्वज्ञानामध्ये कोणतीही तडजोड न करणे. माझ्या देवाने काय सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त मला करण्याची काही इच्छा नाही, अपेक्षा नाही, स्वार्थ नाही आणि आवडी पण नाही. ते बोधाचं लक्षण आहे. आपण स्वतःला बोधवत सांगतो. महानुभावांच्या या तत्त्वज्ञानामध्ये बोध हा शब्द कॉमन करून टाकला. याला बोध झाला, त्याला बोध झाला असं आपण म्हणतो आणि बोधाचं लक्षण मात्र कुठंच दिसत नाही. बोधाचं लक्षण आहे परमेश्वरावरती निस्सीम निष्ठा. एवढा पर्याय नाही, परमेश्वराला काही पर्याय नाही, परमेश्वराला परमेश्वरच पर्याय, अशी समर्थवादावरची निष्ठा ठेवून तडजोड न करता जो धार्मिकता करतो, जो धर्म सांभाळतो, तो बोधवंत असतो. ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण माहीत आहे. जीव कोण आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काय गुण आहे, काय दोष आहे, देवता कोण आहे, किती आहे, त्याच्यामध्ये काय गुण आहे, काय दोष आहे, त्यांचं कार्य काय आहे, प्रपंच काय आहे आणि परमेश्वर काय आहे, जो समजतो तो बोधवंत असतो. आणि ज्या बोधवंतानंतर त्याची जी स्थिती होते ती परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, त्या बोधाच्या अनुषंगाने जेव्हा तो भक्ती करतो ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. आपण तर धार्मिकता खूप करतो, कमी करतो का? नाही, खूप करतो. परंतु त्या परमेश्वरापर्यंत त्या किती पोचलेली आहे? मी आता बोलतोय पण तुमच्या कानापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या डोक्यापर्यंत किती पोचतंय त्याला अर्थ आहे. मी किती वेळ बोललो याला काही अर्थ नाही आहे. तुमच्या डोक्यात किती घुसतं याला महत्त्व आहे. तसं आपण धार्मिकता करत असताना ती परमेश्वराच्या ठिकाणी किती पोचली, किती लेखी लागली, त्याचा उपयोग आहे, त्याचा फायदा आहे. म्हणून आपण थोडी करायची, अचूक करायची, व्यवस्थित करायची, जाणून समजून उजून करायची, चिकित्सा करून करायची. चिकित्सा करून जर आपण ती धर्म समजून घेतला, जाणीव करून घेतली, तरच आपल्याला त्याचा फायदा मिळवता येईल. अन्यथा जो परमेश्वराने दिलेला बोध कळत न कळत आपण चुकीच्या गोष्टी जर करायला लागलो, तर तो बोध जर मायेने काढला तर किती मोठं नुकसान आपलं होऊ शकतं ते आपण त्याचं परिणाम किंवा त्याचा आपण कोणत्या प्रकारची किंमत करू शकत. तर पक्षकार काय सांगता का ज्याला बोधच नाही आहे तो मेलाच म्हटले. अन्य लोक भरपूर आहे. का धार्मिकता करता माहीत नाही, कशासाठी करता माहीत नाही, कोणाची करता माहीत नाही, करायची म्हणून करता. हा जो आहे जिवंतपणाचं लक्षण नाही. जिवंतपणाचं लक्षण काय? समजून उमजून जाणून, आणि समजून उमजून जाणून करत असताना परत ते समज जी आहे ती सोडून देणं, म्हणजे तो मेला, याच्या व्यतिरिक्त मरण काही दुसरं नसतं म्हटलं. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने जिवंत केलेलं आहे. बोध देता जिवंत केलं, बोध देता स्वातंत्र्य केलं. बोध हाच जन्म परमेश्वर सांगितला. ह्या शरीराचे जन्म तर अनेक झाले, अनेक वेळा झाले, अनेक वेळा होणार आहे.
आत्मा ते जे आहे तो एकदाच जन्मतो, तो बोध, आणि त्या बोधाच्या माध्यमातून तो जो डेव्हलप होतो, प्रगत होतो, परमेश्वरापर्यंत जातो, ती त्याची प्राप्ती असते. म्हणजे शरीराचा विचार न करता आपल्या आत्म्याच्या हिताचा विचार केला पाहिजे, आणि त्या आत्म्याचा हिताचा जो विचार करेल तो परमेश्वराचा भक्त असतो. म्हणून आपण या गोष्टी आपण केल्या पाहिजे. जर यदा कदाचित विकल्प जर आपण केला, विकल्प 2 प्रकारचे असतात. देवताजनित विकल्प म्हणजे देवतेला परमेश्वर समजणे किंवा देवतेचे कर्मकांड करणं, अंधश्रद्धा कर्म रोतवैकल्य करणं, म्हणजे तो देवताजनित विकल्प असतो. यदा का परमेश्वर काय म्हणतात, यदा कदाचित या विकल्पातून आपण बाहेर पडू, कारण आपल्याला ज्ञान झालं, समज झाला, जाणीव झाली. पण दुसरा जो विकल्प आहे विचिकित्सक रूप विकल्प, त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. मग जातीच्या पातीच्या विकल्पातून आपण बाहेर पडत नाही. समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे, आपण पाळतो. त्याच्याही पलीकडे जाऊन हा छोटा, हा मोठा, हा श्रीमंत, हा गरीब, हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, या संप्रदायाचा, हा ह्या धर्माचा, हा जो विकल्प आहे हा आपल्या मनातून जातच नाही. हा विचिकित्सक विकल्प. आणि याच्यामुळं काय होतं, प्रेतदेहाचं नरक होतं. पण परमेश्वर म्हणतात, बोध देताच तुला निर्विकल्प केलं, प्रेतदेहाचं नरक चुकलं. पण इथं येऊनही परमेश्वराने प्रेतदेहाचं नरक चुकलंय, आणि तरी आपण तसं करत असेल तर ते भेटतं. त्याच्यावरती मग पर्याय आपल्याला परमेश्वराने जो सांगितलाय तो आपण करतो. आणि त्याचा आज तर बाजार मांडलेला आहे, बाजार झालेला आहे, आज दिसतंय आपल्याला पात्राच्या माध्यमातून. तो वास्तविक कर्मराटीचा सिद्धांत आहे. आणि तो कर्मराटीचा सिद्धांत अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या डोक्यात घातला की तुम्हाला वाटतं का ते केलं का आम्ही कोणत्याच नरकात जाणार नाही. पण प्रेतदेहाचं नरक हे विचिकित्सक विकल्प केल्याने होतं, आणि बोध होतात निर्विकल्प केल्यानंतर विचिकित्सक विकल्प आपल्याकडून झाला नाही पाहिजे. आणि नाही घडलं तर आपल्याला प्रेतदेहाचा नरकाचा विषयच नाही आहे. परंतु आपणही ती खोलात जात नाही. एखादी व्यक्ती कोणीतरी गेली का, आता तुम्ही खूप तुमचं जे गाव आहे, मी आता सहज चौकशी केली, मला सुद्धा दादांनी सांगितलं की तुमच्या आजूबाजूला किती स्थानं आहे, किती आश्रम आहे. एवढे आश्रम, एवढे स्थानं असूनही तुमच्यामध्ये जेवढं अज्ञान आहे ते मात्र कुठंच दिसत. याचं कारण काय आहे? एक तर त्यांची कमतरता, तुमची कमतरता. ते तर येतात, येत नाही असं नाही आहे, परंतु कशासाठी येतात? काय देण्यासाठी येतात का काय घेण्यासाठी येतात? आपण काय घ्यायचं का काय द्यायचं? आपण देतोय तर घेण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. त्याच्यामुळं आपण समजून आपला धर्म घेतला पाहिजे. धर्म तुमचा आहे, फायदा आहे तुमचा आणि नुकसानही तुमचं. जर तुम्हाला मिळालेला धर्म तुम्ही चिकित्सकपणे समजून उमजून नाही घेतला आणि तुम्ही असेच पाट्या टाकायचे कामं केले, नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे. आणि जर तुम्ही चिकित्सक जर समजून घेतला, जाणून घेतला आणि ते करायचा प्रयत्न केला, फायदा कोणाचा होणार आहे? तुमचा होणार आहे. मग आता फायदा करायचा का तोटा करायचा हे मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि हा विकल्प जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण तो मनाचा धर्म आहे. विकार हा इंद्रियांचा धर्म आणि विकल्प हा मनाचा धर्म. मन इतकं चंचल आहे का मिनिटात कुठं कुठं, आता मी सत्संग घेतोय तरी तुमचं मन कुठं कुठं फिरून आलेलं असेल, सांगता येत नाही, ते तुम्हालाच माहिती. बाबाचं कधी आटपेल, आता कधी संपेल, उद्या कुठं जायचंय, काय करायचंय, जेवणात मिटत नव्हतं, आणि मला शेजारी शिरा वाढला, मला शिरात वाढला. तुमचं डोकं तिथंच आहे अजूनही. आणि बाबांनी सांगितलंय सासूशी नीट बोला, ती ध्यानावर आहे का? तुमच्या डोक्यात चाललंय. आता सासू म्हणती मी तर कच तिला पुरीसारखं वागवते, परंतु ती ध्यानावर आहे का? तुमच्या डोक्यात चाललंय, सत्संग चालू आहे, पण मन मात्र तुमचं इथं थाऱ्यावर नाही. त्या मनाला कंट्रोल करणं, त्याला स्वस्थ करणं आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपण लावणं म्हणजे विकल्पातून बाहेर पडणं. ते मन स्थिर करणं हे आपलं साधनेचं, आपल्या भक्तीचं पहिलं कार्य असलं पाहिजे. पण मन इतकं चंचल आहे. अर्जुन देवाने एकदा श्रीकृष्ण महाराजांना विचारलं की मन इतकं चंचल आहे, ते पळत राहतं घोड्यासारखं, काय करू म्हटले. देव हसले, ते म्हटले एवढं सोपं नाही आहे ते. म्हणे उपायच नाही का? म्हणे उपाय न पाहिजे असं काही, असं उपाय नाही असं काही आहे का? म्हटलं उपाय आहे. काय उपाय? म्हणजे जिथेही जाईल त्याला पकड आणि माझ्या चरणी लीन कर, एवढाच एक उपाय, बाकी काहीच नाही. त्याला कुठं जाऊच देऊ नको, पहिला मुद्दा. जर जात असेल त्याला पकड आणि माझ्या चरणी लीन कर. आता त्याला पकडायचं आणि परमेश्वराच्या ठिकाणी लीन करायचं, त्यासाठी पहिले परमेश्वर तर आपल्याला कळायला पाहिजे, परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे, त्याच्या समर्थवादावरती आपली निष्ठा झाली पाहिजे निर्माण. आणि मग ते आपण कार्य करायला सुरुवात केलं. एका दिवसात, एका मिनिटात, एका वेळेस ते जमेल का? ते होणार नाही. दंडोत बसा मंडळी, बसा.
बसा बसा सातपुते साहेब बसा. सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्व सद्भक्त आले, बाबाजी आलेले आहे. ते साऱ्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून उमजून घ्यावा लागेल. मनातून विकल्प मनात येतं पहिलं. तुमच्या कोणाविषयी काही भावना जर आल्या तर कुठे येतात? त्या मनात येतात. त्या मनातून मग ते डेव्हलप होतात. पहिले मानसिके होतं कर्म, मग वाचिके, मग प्रारब्धावर होतं. पण मनात न येण्यासाठी आपल्याला मनाला स्ट्रॉंग करावं लागेल. आणि त्या मनाला स्ट्रॉंग करण्याचं एकच माध्यम आहे, ती आहे स्मरण. पण तुम्ही स्मरण करता का? तुम्ही आता मी सत्संग ऐकतो तरी तुम्ही गाठ्या करू राहिले, स्मरण करू राहिले का नाही? मग तुम्ही एक तर स्मरण करताय का सत्संग ऐकत आहे? सांगा बरं काय करताय? एका वेळेस एकच काम केलं पाहिजे. एका वेळेस एकच काम होतं. तुम्ही बोलू शकता, जेवताना गप्पा मारू शकता, बाकी परंतु स्मरण करताना सत्संग ऐकू शकत नाही, सत्संग ऐकताना स्मरण करू शकत नाही. मग ते स्मरणसुद्धा पहाटेचं देवाने सांगितलं. म्हणले किती खा किती झोपा असं नाही, पश्चात पारी उठीचे. पहाटे उठून परमेश्वराचं स्मरण जेव्हा चिंतन आपण करू त्यावेळेस आपलं ते मन कंट्रोल राहतं. त्या मनामध्ये परमेश्वर, हृदयामध्ये परमेश्वर येतो. आणि ते परमेश्वर आपल्या हृदयात येण्यासाठी ते हृदय तेवढं स्वच्छ ठेवावं लागेल आपल्याला. अन्यथा तिथं घाणच घाण असेल तर परमेश्वर कसा येईल? जसं एखाद्या ठिकाणी आता तुम्हाला बसायचं आहे तरी तुम्ही काय केलं? जेवणाची सर्व चालल्यानंतर हे सारं झटकलं, इथं बसलं, त्याच्यावर गाद्या टाकल्या, त्याच्यावर बसले. तुम्ही म्हटले जेवण झाले, बसा काय ऐकायचंच आहे, किती वेळ चालणार आहे बाबा असं म्हणून तुम्ही बसले का? नाही. स्वच्छता पाहिजे तुम्हाला. तुमचं घर स्वच्छ, तुमचे कपडे स्वच्छ, तुमचं उठणं स्वच्छ, तुमचं बसणं स्वच्छ, सारं स्वच्छ लागतं. पण मन स्वच्छ आहे का नाही कोण पाहणार? हृदय स्वच्छ आहे का नाही कोण पाहणार? आणि तुमचं हृदय स्वच्छ असेल तरच परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये येणार आहे. मग ते माझं काय तुमचं काय, मी कपडे घातले म्हणजे लगे माझं स्वच्छ झालं, लगे देव आला असं होत नसतं. ती बी आमची साधना आहे. आम्ही बी जर तुमच्यासारखा विचार करत असेल तर आमच्या साधुत्वाला काय अर्थ आहे? आम्ही तुमच्या कृतीवरती जर दुःख आणि सुख मानत असेल तर आमच्या कृतीला काय अर्थ आहे? देवाने तर आम्हाला सांगितलं, मारिता पूजिता समाज. एखाद्याने स्तुती केली तरी तो आम्हाला आमच्या सारखाच आहे, आणि एखाद्याने आमची निंदा नाराजगी केली तरी सारखाच आहे. तर आमचं तर तुम्ही किती पूजा करते त्याच्यावरती आमची प्रसन्नता ठरते. मग ते साधुत्व काय उपयोगाचं? आमची नजर सम निर्माण झाली पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वर सम जीव विषम. परमेश्वर सम आहे. ती समानता आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जर आपण निर्माण करू शकलो तर आपण त्या परमेश्वराचे भक्त आहोत. अन्यथा देवत्याकडे विषमता आहे, जीवाकडे विषमता आहे, आणि तीच विषमता जर आपण सांभाळत राहिलो तर परमेश्वराची भक्ती आपण करू शकत नाही. परमेश्वराला परमेश्वरासारखं होण्यासाठी जो परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे ती आपण प्राप्त करू शकत. परमेश्वराने आपल्याला खूप मोठं करायचं ठरवलं आहे, खूप मोठं स्वप्न आहे आपल्याविषयी. ही सृष्टी निर्माण करून आपल्याला इथं आणून परमेश्वराला आपल्याला आनंद द्यायचा आहे. वास्तविक आपण निरीश्वर निरानंद आहे. निरानंद असलेल्या जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने मिशन घेतलेले, मिशन आनंद. परंतु त्या आनंदाच्या योग्यतेचं आपल्याला करावं लागेल. आपण त्या आनंदाचा कधीच विचार करत नाही. आपण भौतिक जगात नाही काही नाही, देवा पाय जास्त देऊ नको, तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही, एक घर होऊ दे एकदाच. घर झालं का मग गाडी होऊ दे एकदाच, मग पोरगं होऊ दे एकदाच, चांगली सून मिळू दे एकदाची. चांगली चांगली म्हणून नवस करून करून आणेल राहती, नंतरच कळती कशी येते. पोराचं आहे तसंच, पोरीचं तसंच, सुनाचं आहे तसंच. समाधानी आपण कोणाच्याच बाबतीत होत. आपल्याला धर्म कळाला, शास्त्र कळालं, भक्ती कळाली तर आपण समाधान होऊ. समाधान हे बोधाचं लक्षण आहे. तुम्हाला देव कळाला आहे, धर्म कळाला आहे, सर्व कळालं, पण तुमच्या मनात हृदयात समाधानच नाही आहे. किती भेटलं, सारं भेटलं तरी तुम्ही असमाधानी जर असाल आणि देव भेटूनही तुमचे चेहरे सतत पडेल असतील, सतत दुःखी असेल. शेजारची बाई 50 वेळा दिवसभरात विचारते काही दुःखत आहे का, काही दुःखत आहे. हिचं काही दुःखेल नाही राहत, पण चेहरा पडेलच राहत. देव भेटला किती प्रसन्न पाहिजे, देव भेटला किती मस्त पाहिजे. देव समजला, देव कळाला. आपण विचार करायचा की जो मला कळाला तो कोणालाच कळाला नाही, जो मला भेटला तो कोणालाच भेटला नाही, जो मला समजला तो कोणाला समजलेला नाही आहे. लोक कर्मकांडात आहे, अंधश्रद्धेत आहे, विधीत आहे, काय काय उपद्याप करतात. आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त परमेश्वर एकनिष्ठ भक्ती करायची, स्मरण करायचं. किती सुखी आहे मी असं आपण कधी म्हटलंय का कोणाला? आपण तर सतत दुःखी. नाही मी लय देव करते पण काय देव ऐकतच नाही माझं, देव ऐकतच नाही माझं. आत्तापर्यंत 2 ट्रका आपण विडे वाहिलेले राहते, कितीतरी नारळ वाहिलेलं राहते. ते तर ज्या वेळेस आपल्याला भेटणार आहे, आपल्या कर्मात असेल ते भेटणारच आहे. त्याच्यासाठी आपल्याला नारळ
त्यासाठी विडे, त्याच्यासाठी खेटा, त्याच्यासाठी पंचावत्तर रुपये, त्याच्यासाठी पारायण करायचे नाही आहे. तुम्ही आतापर्यंत एवढे विडे वाहिले असेल, एखाद्या बाईनं एखाद्या माणसाने मला देव व्हावा म्हणून विडा वाहिलाय का? मला परमेश्वर मला भेटावा विडा वाहिलाय का? मला शास्त्र कळावं म्हणून विडा वाहिलाय का? माझ्या हृदयामध्ये समाधान निर्माण हो, मला काहीच नको आता, फक्त आणि फक्त तूच हवा, त्यासाठी विडा वाहिलाय का? त्यासाठी पारायण केले का? त्यासाठी खेटा घातलाय का? कशाला जाती खेटा करायला? काही नाही, फक्त देव भेटला पाहिजे, मला देव समजला पाहिजे. असं कधी ऐकलं नाही तुम्ही? नाही, असं असं झालं म्हणून जाते, तसं झालं म्हणून जाते. सांगणारे कोण? आपल्यातलेच कोणीतरी राहतात. यांच्यापासून दूर राहायचं. आपण आपलं म्हणून जवळ करतो आणि तो आपल्याला कुठं दुसरीकडेच घेऊन जातो. त्यासाठी देव सांगतात दृष्टांत. एक विहीर असते, विहिरीत पाणी असतं आणि त्या विहिरीच्या भोवती एक वासरू आहे ना, त्याला ताण लागलेली असतं आणि ते फिरत असतं. पाणी तर दिसतंय पण पिता येत नाही. करायचं काय? एक ब्राह्मण वाटसरू जात असतो. त्याला वाटतं, त्याच्या लक्षात येतं विहिरीत पाणी आहे पण याचा वासराला पाणी पिता येत नाही आणि याला तर ताण लागली. मग करायचं काय? तो काय जातो करतो, त्या वासराला धरतो विहिरीतच टाकून देतो. ते आता पाणी पिईल का मरून जाईल. तसं आपण आपल्या साधूंकड, आपल्या गुरूंकड आपलं म्हणून काहीतरी मार्गदर्शन या अडचणीतून बाहेर, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सांगतील म्हणून त्यांच्याकडे जातो आणि त्यांनी आपल्याला कर्मकांड सांगायचे, त्यांनी आपल्याला अंधश्रद्धा करायला लावायच्या. ते साधू नाही, त्यांना साधू म्हणून स्वीकारायचं नाही. ज्या अर्थी स्वीकारलं त्यावरती एक कर्मकांडावरती दुसरं कर्मकांड चालू होऊन जाईल. पण यथार्थ ज्ञानी या ज्ञाता विरक्त हा आपल्याला ओळखता आला पाहिजे, जाणता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुमची वासना, तुमची चिकित्सा, तुमची तळमळ, तुमची प्रार्थना आणि त्यासाठी तुमची तयारी अभ्यासाची. आज सोपं झालेलं आहे. सत्संग ऐकता येतात. यूट्यूबवरती सत्संग कोण कोण ऐकतं? हात वर करा बरं. बायांना तर वेळच नाही. किती मोजके लोक, तीनच चार लोक. बाया तर मोबाईल तर आहे तुमच्याकडं, यूट्यूब आहे, फेसबुक आहे. मालिका पाहून पाहून हैराण झाल्या तुम्ही टी व्हीवर, परंतु सत्संग मात्र ऐकायला वेळ नाही तुम्हाला. गप्पा मारून मारून तोंड दुखायला लागले तुमचे, परंतु सत्संग ऐकायला वेळ नाही. देव तर पाहिजे. देव कोणाला पाहिजे? हात वर करा बरं. आता साऱ्याचे हात वर, आता सर्वांचे हात वर करतात, परंतु देवासाठी देवाने जे सांगितले ते मात्र करायची तयारी नाही. कसा देव भेटेल? सांगण्याचं तात्पर्य, परमेश्वराच्या प्राप्तीला सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? विकल्पाचा. त्यापासून आपण जर वाचू शकलो, आपल्याला सावध राहून आपण सांगू शकलो, धर्म सांभाळू शकलो तर देव भेटल. आणि हा विकल्प कधी सुरुवात होतो माहिती आहे का? वयाच्या 8 वर्षापासून. वयाच्या 8 वर्षापासूनच आपल्या मनामध्ये विकल्प यायला सुरुवात होतं. आणि म्हणून त्याच वेळेस परत लगेच, आपण तर लहान असतो, समज एवढी नसते आपल्याला, परंतु आईवडिलांचं काय काम आहे, काय कर्तव्य आहे, आपले जे मुलं आहे, मुलगी आहे 8, 9, 10 वर्षाचं आलं तर त्यांना उपदेश देणं. धर्म हा संस्कार आहे, संस्कृती आहे. तुम्ही खूप इस्टेट कमवली परंतु संस्कार नाही दिले तर तो वाटोळं करील तो पोरगा. संस्कार धर्माशी निगडीत आहे म्हणून धर्म देणं हे तुमचं काम आहे. पण तुम्ही काय म्हणता? नाही मोठा होईल बाबा, त्याला समज येईल, त्याला अधिकार प्राप्त होईल, मग तो घेईल उपदेश. पोरगा मोठा होतो, लग्न होतो, तो तिचं ऐकायला लागतो, तुमचं काही ऐकत नाही. मग असे मला कितीतरी दररोज फोन येतात. त्याच्यामुळं 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्षात मुलीला उपदेश देणं हे गरजेचं आहे. तुम्ही म्हणता मुलीला उपदेश कसा द्यायचा? ती कोणत्या घरी जाईल, काय जाईल, कसं जाईल, कसं घर भेटेल, हे तुमच्या हातात नाही आहे. तिचं कर्म ती घेऊन आलेली आहे. तुम्ही तुमचं ड्युटी करा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. जर तुम्ही तुमची ड्युटी कर्तव्य केलं तर परमेश्वर पण सहाय्य करतात. जोपर्यंत ती तुमच्या घरी आहे, तुमच्या जवळ आहे, ती जी धार्मिकता करते, जे स्मरण चिंतन जे करते, त्यातून तिला फायदा होणार आहे. आणि आजकाल तर परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सांगू शकतात की आमच्या मुलीनं उपदेश घेतलेला आहे, ती धार्मिकता करणार आहे, करायचं असेल तर आपण बोलू, अन्यथा जाऊ द्या. 1, 2 आपोआप चांगलं देव तुम्हाला तसं एखादं मिळून देऊ शकतो. तिनं तिचं कर्म घेऊन आलेले. त्याच्या मुलींना पहिले उपदेश द्या, कारण 8 वर्षापासूनच हा विकल्प सुरू होतो आणि त्या विकल्पातूनच जीव हा धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून ह्या ज्या गोष्टी विशेष कल्पना करणे, काहीतरी वेगळ्या मनात कल्पना करणे, मनात विचार करणे, असं आहे. तर्क कुतर्क करणे हा एक विकल्प असतो. ज्ञानाला धरून जेव्हा आपण एखादं तर्क करतो, कुतर्क करतो, हे असं असू शकतं का? त्याला प्रमाण काय? कोणत्या लीळेचं, कोणत्या सूत्राचं, देवानी कुठं सांगितलंय? ब्रह्मवाणी आहे का?
काही कोणीतरी बगलेतलंच आहे हे समजून जर आपण धार्मिकता नाही केली तर विकल्प आपल्या हृदयामध्ये येण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण ही जी आपली विचिकित्सक बुद्धी आहे, अधबुद्धी आहे, ही ऊर्ध्वगतीला नेऊन परमेश्वराची एक निष्ठ भक्ती जर आपण करायला लागलो आणि या कर्मकांडातून जर आपण बाहेर पडलो, खूप जास्त धार्मिकता नाही केली तरी परमेश्वर भेटेल. एक विकल्प जरी आपण विकल्पाचं जर कुंपण आपण जरी घातलं, कर्मकांड करायचे नाही, परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवायची, कोणत्या प्रकारचे व्रतवैकल्य करायचे नाही, उपास तापास करायचं नाही, काहीही करायचं नाही, फक्त माझा देव तो समर्थ आहे ही निष्ठा ठेवून त्याच्या भरोशावरती आपण आपलं जीवन जर व्यतीत करत राहिलो, ह्या अडी अडचणी संकट माझ्या जीवनातले मीच मिळवलेले आहे, त्याला जर तोंड देत राहिलो तर कोणते दिवस कधीच बसून राहत नाही, ते कधी ना कधी दूर होणारच. रात्र आली म्हणजे रात्रच राहते, दिवस आला म्हणजे दिवस राहतो, असं कधीच होत नाही. म्हणून प्रवास करताना आपण जसं उजेडात चांगला प्रवास करू शकतो तसं धार्मिकता करताना ज्ञानात चांगली धार्मिकता करू शकतो. म्हणून उजेड म्हणजे ज्ञान आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान यूट्यूबवरती सत्संग जाऊन तुम्ही ऐकू शकता, प्रश्न विचारू शकता, वाचन करू शकता. आजकाल सर्व उपलब्ध झालेलं आहे, ती उपलब्धतेचा फायदा तुम्ही घेऊ शकता. अन्यथा नुसते परंपरेचे उपदेश आहे पण एक कामाचे नाही, ते तुम्ही सांगितलं इतक्यात भवाळ म्हणजे काय कामाचे नाही, गेलेले. एवढा मोठा फायदा परमेश्वराने दिला आहे परंतु त्याला घेता येत नाही म्हणून भयाळ. भयाळ म्हणजे वाया गेलेला माणूस. म्हणून असं आपल्याला व्हायचं नाही. आपल्याला परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने सांगितलेल्या धर्माच्या चौकटीत राहून परमेश्वराच्या समत्वावरती निष्ठा ठेवून एकनिष्ठ भक्ती करायची आहे. कोण काय करते याला काही उपयोग नाही. परंतु जर यदा कदाचित तुम्ही आत्तापर्यंत काही करत असाल, कोणी शाळा पाळल्यात असेल, उपदेश आहे परंतु कोणी सांगितलंच नाही, तुम्ही म्हणाल कोणत्या बाबाने आम्हाला सांगितलंच नाही की व शाळा पाळायच्या नसतात, व शाळा पाळून कशासाठी करता, हिंसेलाच नेणार. याचा अर्थ तुम्ही किती मोठे हिंसेला पाठक आहात. अशा हिंसेला पात्र झाले तर तुम्ही स्थावराच्या नरकात जाणार. तर इथून पुढे त्या चुकी करू नका. कोणी कोंबड्या पाळतंय, कोणी शाळ्या पाळतंय, कोणी चुकीचं वाईट बोलतंय, कोणाचं मन दुखल असा त्रास देतंय, कोणी कर्मकांड करतंय, उपास तापास धरतंय, व्रतवैकल्य धरतंय. हे सारं आजपासून सोडून दिलं तरी परमेश्वर आपल्याला पदरात घेतील. त्यासाठी परमेश्वर सामान्य स्त्रियाचा दृष्टांत सांगते. एखादी सामान्य स्त्री असते, सामान्य स्त्री म्हणजे वाया गेली, थोडीशी वाईट प्रवृत्तीची वेश्या, परंतु ती एका चांगल्या स्त्रीच्या संपर्कात येते आणि ती पतिव्रता असते. ती तिचं पाहून पाहून तशी वागायला लागते, करायला लागते, तरी तिला जे फळ परमेश्वर म्हणतात देतात तसं हिला सुद्धा देत. बघा, विचार करा, पाहून पाहून ती करायला लागली तरी तिचं फळ हिला भेटतं, तिच्यासारखंच फळ भेटतं. तसं आजपर्यंत अज्ञान होतं, चुकली झाली आपली, त्या चुकीच्या माध्यमातून आपल्याकडून कळत न कळत अविधी घडला. तर आज जरी तुम्ही म्हटले की माझ्याकडून चुकी झाली आणि मी सारं सोडतो, मी सुधारतो, तरी परमेश्वर पदरात येतील. कारण परमेश्वर दयाळू बाळू कृपाळू आहे. म्हणून कोणतीही गोष्ट परमेश्वर संधी देत असतात. हे ज्या चुका आहे या चुका सुधारण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली असते, परंतु ती तयारी आपली असली पाहिजे. म्हणून धार्मिकता करत असताना वासनिकांनी सर्वात जास्त विकल्पापासून दूर राहिलं पाहिजे. समाजात राहत असताना इकडं जावं लागतं, तिकडं जावं लागतं, संग्रह पाळायला देवाने लावलेलं आहे, परंतु धर्माचा अभिमान घेऊन धर्माचं तत्वसिद्धांताला बाधा येणार नाही, चौकट तुटणार नाही याचा विचार करून धार्मिकता आपण जर सांभाळली तर परमेश्वर पण सहाय्य करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही धर्म समजून घ्याल तेव्हा कोणत्या ठिकाणी कुठं कधी कसा धर्म सांभाळायचा हे परमेश्वरच तुम्हाला बुद्धी देत असतो. त्याच्यावर कधीही कोणालाही अडचण येऊ शकत नाही. आपला धर्म जेवढा सोपा आहे, सरळ आहे, तेवढा कोणता धर्म नाही आहे. म्हणून मी सकाळी सांगितलं की ते धार्मिकता जे करतात त्यातली 1% जरी आपण केली तरी देव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपल्याला खूप जास्त करायचं नसतं, आपल्याला फक्त निष्ठा ठेवायची असते. आणि ह्या चुकीच्या अविधीपासून, चुकीच्या विधीपासून थोडासा आपल्याला दूर राहायचं असतं, सुरक्षित अंतर ठेवायचे असतं. त्यासाठी नॉलेज लागतं. त्याच्यावर अभ्यास करा, चिंतन करा आणि या विकल्पापासून स्वतःला वाचवा, म्हणजे परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. यावरती तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.